हा बघा कसा खतरनाक लाल भडक झालाय, आतनं पिवळा. या खायला. नमस्कार मंडळी, मी निलेश आणि तुम्ही पाहतात निलेश जाधव व्लॉग. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आपण गावाकडे म्हणल्यावर आणि उन्हाळा आहे, त्यात महत्त्वाचं आपला गावाकडचा व्हिडिओ बनतोच तो म्हणजे रानमेवाचा. आणि रानमेवासाठी आज आम्ही एवढी सगळी माझी मित्रमंडळी आज निघालो पाबळवाडीच्या रानात. तर चला आता आपण जाऊया. आता कुठे कुठे कच्चा पॅच आहे तिकडून आपली ही चिल्लर पार्टी म्हणा चालत जातील, मी गाडीवर नसेल. तर चला जाऊया आता. आंबे, करवंद, जांभळं भरपूर काय खायचं आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच. तर चला. तर मित्रांनो बघा, सगळे तर आंबा पाडते ते. आता मला पण ट्राय केलं पाहिजे आणि आंबा पाडला पाहिजे. इथं बघा 2-3 पाडाचा आंबा पिवळं पिवळं दिसते ते आता पाडतो. बघू पहिल्या दगडात पडतोय का किती दगड लागते ते हे बघितलं पाहिजे. बघूया आता. पडला, यस, पहिल्याच दगडात दोन आंबे पडले. हे बघा, नशीब 2 आंबे. आता खाऊन बघतो. पिवळं पिवळं झालं ते. हा बघा कसा खतरनाक लाल भडक झालाय, आतनं पिवळा. खतरनाक, एक नंबर टेस्ट. ते बघा त्या चिंगळ्याने पण आंबे पाडले आणि खायला पण चालू केले, ते खायला लागले. ते आता कुळी नुसती राहिल्या. तर बघा मित्रांनो, एवढे सगळं आम्ही आता आंबं काढलं. ते आंबं अक्षानं वर चढून झाडलेत. आणि ही बघा, ही तर माकडं भुक्यालेलीच आहेत. घरनं जेवण आले ते का नाही काय माहित, सारखे आंब्यावर जोर आहे. आता आंबं काढलं ते. आता पुढचं काय करायचं, पुढचं नियोजन काय? मग जांभळ्यानंतर काय? आणि मोह बिव दिसलं तर बघा, मोहाचा विषय आपल्याला करायचा आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मोह भेटलेला नाही आणि त्याच जांभळं भेटलेले. या व्हिडिओमध्ये आपल्याला जांभळं भेटणार आहेत. तर आता पहिले आपण जांभळं खाऊया काय. तर चला जांभळं खायला जाऊ. आंबं हे आता भरून घेऊ आणि नंतर जांभळं करवंद एकत्र सगळं बसून पार्टी करू. तर मित्रांनो बघा, आपल्याला आता जांभळं खायच्यात म्हटल्यावर द्रोण लागेल. त्या द्रोणसाठी सगळ्यात भारी पान तुम्हाला दाखवतो. ते तुम्ही पान मला कळवा कशात आहे. या इकडं. ही पान कशात आहे मला कळवा. गावाकडच्या लोकांना लगेच कळून येते, पण इतर लोक व्हिडिओ बघत असले तर हे पान कशाचं आहे हे नक्की कळवा. आता 4-5 पानं घेतो अजून भरपूर, सगळ्यांना पाहिजे ना द्रोण. हा चला. तर मित्रांनो, जांभळं पाठवायसाठी जरा द्रोण करतो. सिंपल आहे हे, कोणाला पण जमू शकतं गावाकडच्या लोकांना.
इतर लोकांना पण जमू शकतं. आता बघा ही जांभळं अशी ह्याच्यात आपल्याला ठेवायची. कच्ची जांभळं नाही ठेवायची, पिकलेली ठेवायची. बघा मित्रांनो, गोड एक नंबर आहे, एक नंबर. गिळली बी गेली गळ्यात नाच. हे बघा. त्यावरनं भरून देतो का? दर त्याच्या देऊ. कसं करायचं ती ह्यांच्याकडून तुम्ही शिकून घ्या. हे बघा आता एक नंबर कडक मध्ये एवढी सगळी जांभळे एका टायमिंगला काढलेली. आता 2 ड्रोन भरतील याच्यात. या इकडं ड्रोन घेऊन ये. या खायला. तर मित्रांनो बघा, आज आपण ना आपल्या गावातल्या रानात नाही आलेलो, आपण पाबळवाडीच्या रानात आलोय. की तिकडं पाठीमागं पाबळवाडीचं गाव आहे आणि आपण जवळच आलोय पाबळवाडीपाशी. आता तिकडं पण जायचं, पाणी वगैरे तहान लागले म्हणलं पाणी प्यायला तिकडे गेलं पाहिजे. करवंद खायची. फणसाचा जुगाड झाला तर फणस पण खाऊ, पण बघू आता. घे की हातात. हा घे, नाही तर ते पिशवीत टाक. तर मित्रांनो, आमची सायकल खराब झालेली आहे. करवंद लागायला सुरुवात झाली. करवंदीच्या झाड आहे का, आपण आता करवंद खायला जाऊ. चड्ड्या आणल्या होत्या का तुम्ही? मी जाऊ का? नको बाबा, करवंद येत आहेत का वरती? चला. माझ्या पाठून सगळ्यांनी या. मित्रांनो, पाणी प्यायचं जुगाड चाललेलं आहे. पाणी प्यायचं. हे असं गावाकडे असलं की काय ना काहीतरी जुगाड करायला लागतं. डोंगराची काळी मैना ही बघा, कडक. आंबट आहे.
मित्रांनो, हा रानातला रानमेवा खायची एक वेगळीच मजा आहे. इकडे बघा, हे आमच्या 3 महिना कशा करवंद खात्यात आहे, तुटूनच पाडतात. कोणत्याही गोष्टीवर धावून सुट्टी नाही. हे बघा, एवढी साठलीत बघा. आहे का तर? चला नाही मी पहिले जातो चला, आता पडलोय तर काय करायचं. चला, तर चला आता आपल्या रानमेवा ताव मारूया मस्त पैकी, मग घरला जाऊया. एक नंबरचा ताव मारूया. ही बसली, ही खदाड लोक आहेत. हो, नाही चांगलं लागणार. तर मित्रांनो, आंब बिंब दणकून खाऊन आलं ते. ही बघा, याच्यातच फुगलेले ते. आता यांना संध्याकाळच्या जेवणाची गरज नाही असं तर वाटते. आता हा बघा कसा खातो. आता बघा, हे हातबीत कसं झालं ते जरा. मग अशी पडलो पण जोरात, त्याच्यामुळं. अरे मला होला का करू द्या की याची लय गडबड. ह्या गावाला काय पाण्याची कमी नाही बघा, पाणी सगळीकडे आहे. मग अशी बघितलं, आता इकडे बघितलं, तोड बघून घेतो जरा. लय झाले आता. हे पाणी आपण पिऊ पण शकतो, कारण की कुठल्या झऱ्यातनं वगैरे काढून इकडे डायरेक्ट इथं जवळ घेऊन आले. आम्ही पाबळवाडीला शाळेला होतो ना, तेव्हा याच पाटाच्या पाण्याला डबे वगैरे धुवायला यायचो. आता गेले ते दिवस राहिले त्या आठवणी असंच म्हणता येतं, बाकी काय नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आम्ही खूप धमाल मस्ती केले. कॅमेरा समोर थोडीच केले, पण कॅमेऱ्याच्या पाठीमागे आम्ही भरपूर मजा मस्ती केल्या. त्या मजा मस्तीमध्ये आम्ही थोडंफार सीन आमचे शूट करू शकलो नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नीट म्हणायला शिका. तर ह्यांच्या विनंतीनुसार तुम्ही सबस्क्राईब करा. तर भेटूया लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.